आज आपण ऐकणार आहोत लोकमाता अहिल्याबाई सेवेचा महासागर. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माळवा प्रांतावर एका अशा राणीचे राज्य होते ज्यांना प्रजा आपली माता मानत असे. त्या म्हणजे अहिल्याबाई होळकर. त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे केवळ सत्ता उपभोगणे नसून ती ईश्वराची सेवा मानून प्रजेचे कल्याण करणे हेच होते. एका कडाक्याच्या थंडीच्या रात्री राणीने पाहिले की राजवाड्यात उबदारपणा असूनही बाहेर अनेक गरीब लोक थंडीने कुडकुडत आहेत. त्यांचे दुःख पाहून राणीचे मन व्याकुळ झाले. त्यांनी तात्काळ आज्ञा दिली की राज्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीला घोंगड्या आणि गरम कपडे दिले जावेत. सणासुदीच्या काळात जेव्हा लोक आनंद साजरा करत असत, तेव्हा राणी स्वतः पुढाकार घेऊन गरीब आणि अगतिक लोकांना अन्नदान करत. जे लोक असहाय्य होते, अशांच्या कायमस्वरूपी निवाऱ्यासाठी त्यांनी पुनर्वसन केंद्रे उभारली. अहिल्याबाईंचे कार्य केवळ आपल्या राज्यापुरते मर्यादित नव्हते. आक्रमकांमुळे उद्ध्वस्त झालेल्या भारताची सांस्कृतिक अस्मिता त्यांनी पुन्हा जागृत केली. त्यांनी काशीमध्ये विश्वेश्वर मंदिर उभारले, तर सोमनाथमध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला. गंगेच्या काठी मणिकर्णिका आणि अहिल्याघाट बांधून त्यांनी तीर्थयात्रींची सोय केली. हिमालयातील केदारनाथपासून ते दक्षिणेतील रामेश्वरमपर्यंत त्यांनी धर्मशाळा, विहिरी आणि अन्नछत्रे सुरू केली. अशा या थोर राणीने अखेर 13 ऑगस्ट 1795 रोजी आपला देह ठेवला. त्यांच्या जाण्याने एक युगाचा अंत झाला असला तरी त्यांनी उभारलेली मंदिरे आणि केलेली सामाजिक कामे आजही त्यांच्या लोकमाता असण्याची साक्ष देतात.